दिवस दुपारी जेवणाचा खर्च, तसेच सुधाकर कृष्णा पवार यांच्यामधून 2 दिवस पाणी जार, तदनंतर सागर सुभाष वांद्रे यांच्या माध्यमातून बॅनरचा खर्च, तसेच श्री अशोक दत्ताराम गायकवाड यांच्या माध्यमातून बाउंड्रीसाठी भगवा कापड, या सर्व देणगीदारांचं आम्ही मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊयात मित्रांनो मैदानाच्या आकडे, जिथं आजच्या दिवसात दुसऱ्या फेरीचा तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. टॉस जिंकल्यानंतर यारी दोस्ती या संघानं प्रथमतः जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, मैदानाच्या आतमध्ये नैनेश आणि प्रथमेश अशी सलामीची जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय, तर अर्थातच कुणाल यांना पाहतोय. कुलान बॉलिंग ट्रॅक वरती, नैनेश बॅटिंग साठी आपण पाहतोय. 2 षटकांची लढत, पहिल्या 2 बॉल वरती 2 सिंगल आपण धावफलकावरती पाहिल्या. इथून जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न ज्या संघाने मागच्या 2 मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजी केली, ती संघ मात्र धावा डिफेंड करण्यात म्हणजे यशस्वी झालेत. यावेळी थांबणार नाही आहे. पॅड वरती फेकलेला बॉल सरळ फेकून दिलाय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावांनी स्कोर कार्ड वधारताना आता पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नैनेश यांच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. आता मोठ्या धावसंख्येकडे आक्रमण करत असताना पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज, मिस टायमिंग शॉट, स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक झाली नाही आणि बिग विकेट इन अ मॅच, बिग ब्लो इन अ मॅच. नैनेश बॅक टू द डगआउट. बरंच अंतर राहिले. पहिल्या परिणामी बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता, जेवढे डॉट बॉल या षटकामध्ये किंबहुना या इनिंग मध्ये येतील तेवढा प्रेशर आपण समोरील संघावरती बनवू शकतोय. तोच प्रयत्न कुणाल यांचा पाहतोय. यावेळी समोरच्या दिशेने ड्रॉफ्ट केला आहे. लॉंगांच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे. डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती बरेचसे जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतोय. आणि अशातच एका धावेनं पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 9 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. टीम पवार ब्रदर्स आंबोलीवाडी आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकात कोणता गोलंदाज वापरला जातोय दोस्ती 11 या संघाच्या माध्यमातून? कारण शेवटचं षटक, स्लॉग षटक, भैरवीचं षटक, हाणामारीचं षटक, हे षटकामध्ये प्रत्येक बॉलवरती मोठा हिट करण्याच्या उद्देशानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करताना दिसणार आहेत. कारण पहिला मागच्या 2 बॉलचा विचार करावा गेला तर 1 बॉल डॉट केलेत, एका बॉलवरती सिंगल काढल्यानंतर आपल्या हातामध्ये स्ट्राईक ठेवले. प्रथमेश जे एका धावेवरती खेळ करत असते, परंतु ज्यांच्या बॅटमधून जे षटकार पाहायला मिळाला ते नैनेश मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. शेवटचं षटक आणि विजय यांना आमंत्रण दिलं गेलं शेवटच्या षटकासाठी. शेवटचे 6 बॉल 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून आणखी 15-16 धावा, 25-26 धावा जरी आल्या तरी फायटिंग टोटल आपण बोलू शकतोय. कारण समोरील संघाकडे देखील चांगला बॅटिंग अटॅक आहे. विजय आले शेवटच्या षटकात. राईट आर्म अराउंड द विकेट, यू मॅच वेल डेफिनेटली हिट. त्रिफला उद्ध्वस्त आणि प्रतीक बॅक टू द डगआउट.
आपण पाहतोय. कारण आज जर पाहायला गेलात ना मित्रांनो तर ओपनचे सामने आहेत आणि ओपनचे सामने म्हटलं की इथे आपल्याला वेगवान खेळाडू पाहायला मिळतात, अचूक फटके पाहायला मिळतात, धारदार गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज, चपलता, फिटनेस सर्व काही पाहायला मिळते आणि एका क्षणात निर्णय घेण्याची क्षमता देखील आपल्याला या ओपनच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळत असते. आणि अशातच मागच्या मॅचचा हिरो विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाजीची वेळ आली नव्हती, गोलंदाजी करत असताना 6 डॉट बॉल फेकले होते, 1 वाईड बॉल फेकला होता, मॅचचा हिरो राहिला होता तोच विजय मैदानाच्या आतमध्ये. आता पवार ब्रदर्स अंबोलीवाडी या संघासाठी दाखल होत असताना आपण पाहतोय विजय आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर विजय यांना आपली बॅट चालवावी लागणार आहे, बॅटीनं उत्तर द्यावं लागणार आहे. कारण गोलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये प्रश्न विचारताय, विजयला उत्तर द्यावं लागेल. विजय अगेन्स्ट विजय. यावेळी स्लोवर वन लेग ब्रेक पाहायला मिळाला मागच्या बॉल वरती, हिट विकेट. घडलंय आपण पाहतोय, विजय आला, विजय गेला आणि मैदानाच्या आतमध्ये यारी दोस्ती 11 संघाचा विजय खऱ्या अर्थाने चमकला. ऑन हॅट्रिक आपण बोलू शकतोय विजय असणार आहेत दोस्ती 11 संघाचा. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. माईक डीजे माईक घ्या, बॅटरी चेंज करा. साहिल न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना आपण पाहतोय 2 बॉल 2 विकेट ऑन हॅट्रिक मिस्टर विजय फॉर दोस्ती 11. साहिल दाखल झाले, धावफलकावरती बदलाव पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या जैसे ते 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय. 3 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 9 धावा. हॅट्रिक बॉल साहिल आजच्या दिवसातील या श्री छत्रपती चषक 2026 मधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करतील का? बऱ्याचशा गोलंदाजांनी आपली चमक दाखवली परंतु हॅट्रिक कंप्लीट करू शकले नाही. विजय साहिल यांच्यासाठी हॅट्रिक बॉल अराउंड विकेट. यावेळी लाऊड अपील पंचांकडे, अपील मध्ये जोश दिसतोय, आत्मविश्वास दिसत नाहीत. लेग ब्रेक करत असताना जर पाहायला गेला तर लेग स्टंप मिस करत असणारा, इम्पॅक्ट जर विचार करायला गेला तर आउटसाइड लेग स्टंप पाहायला मिळाला आणि ज्यावेळी आउटसाइड लेग स्टंप किंवा डिलिव्हर बॉल होता तिथंच आपला लेग बिफोरचा डिसिजन मात्र तिथेच थांबला जातो आणि हाच जर पाहायला गेला तर लेग बायची आलेली ही एकेरी धाव आपण पाहिली. धावसंख्येत एकनी बदल, धावसंख्या 10. प्रथमेश ऑन स्ट्राईक. यावेळी स्लोवर वन स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली जाते, जिथे स्लॉक षटक आहे मोठी फटके मारण्यासाठी जाणार माहिती आहे आणि अशातच या विजय यांची चाललेली ही अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. कमालीचं षटक आतापर्यंत विजय यांच्या माध्यमातून दोस्ती 11 या संघासाठी आपण पाहतोय. परंतु यावेळी चूक झाली, अशी चूक करून जमणार नाहीये. अखूट टप्प्याचा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती केलाय प्रहार, पुल केलाय सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. आल्यात धावा असा षटकार. थँक्यू. भव्य दिव्य असं हे जनरल अरुण कुमार वैद्य असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती जर पाहायला गेलात तर हा चाललेला क्रिकेटचा सोहळा आज आपण याची देही याची डोला अनुभवतोय. पुन्हा एकदा 2 इन अ रो मॅक्सिमम 8 षटकार. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जर पाहायला गेलात ना तर या भव्य मैदानावरती असा जलद खेळ, शॉर्ट बट स्वीट इनिंग, नो डिफेन्स, फक्त अटॅक, चौकार षटकारांचा मारा पाहायला मिळाला तो प्रथमेश यांचा.
योगदान दिलं, आर्थिक मदत पाहायला मिळाली. सन्माननीय राजेश मापारा यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये, श्री गौरव दिलीप गायकर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. मॅचला सुरुवात करायची आहे. श्री भरत महादेव हुमने HM एंटरप्राइजेस कन्सल्टिंग सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर नालासोपर यांच्या माध्यमातून 2,501 रुपया. सन्माननीय महेश अत्तामाराम दिघे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख कलंबोली यांच्या माध्यमातून 2,500 रुपये. तदनंतर कुमारी त्रिशा बापी जना यांच्या माध्यमातून 2,001 रुपये. श्री राजेंद्र परशुराम उतेकर माजी सचिव सुधागड रोहा नवगाव मराठा समाज मुंबई यांच्या माध्यमातून 1,234 रुपये. श्री मंगेश मनोहर पवार देवगड यांच्या माध्यमातून 1,111. श्री दयाराम महादेव महाडिक अध्यक्ष सुधागड नवगाव मराठा समाज ग्रामीण यांच्याकडून 1,111. तदनंतर संदीप अनंता जाधव सृष्टी सिक्युरिटी सर्व्हिस फणसवड यांच्या माध्यमातून 1,111. तदनंतर भावेश दादा बेलोसे यांच्या माध्यमातून 1,111. संजय शांताराम शिंदे यांच्यामधून 1,111. प्रथमेश दिलीप उतेकर चार्टर्ड अकाउंट तोरकेवाडी यांच्यामधून 1,100 रुपये. चंद्रकांत रामजी महाडिक यांच्या माध्यमातून 1,100 रुपये. अर्जुन विठोबा उफाले यांच्यामधून 1,100 रुपये. सुदाम दत्ताराम रामचंद्र साबले यांच्यामधून 1,001 रुपये. गणेश शिंदे यांच्यामधून 1,001. भरत बिकू मोरे 1,001. संदीप मोहिते मनगाव यांच्या माध्यमातून 1,001. अशोक दत्ताराम गायकवाड 1,001. भरत रामचंद्र मांडवकर बारजेवाडी 1,001. रुपेश शांताराम कनकरे 1,001. प्रवीण रामदास कालेकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत भारजे 1,001. सुभाष नथराम कोंडे 1,001. राजेश सीताराम गायकवाड नालासोपारा 1,001. निकांत प्रकाश गायकवाड अलिबाग 1,001. तदनंतर निलेश मांडवकर 1,001. सविता राम तुकाराम वांद्रे 1,001. मॅच चालू करून घ्या. स्वप्ना अदक 1,001. संतोष तुकाराम सावंत विठ्ठलवाडी 1,001. गणेश शिवराम चौरगे 1,001. स्वप्नील उल्हास रामटेके 1,001. शैलेश ललिता सुनील मिसाल 1,001. आयुष रेश्मा नितेश ढवाले 1,001. आणि श्री राजेंद्र मनोहर उतेकर 1,000 रुपये. चला मॅचला सुरुवात करून घ्या. मॅचला सुरुवात होते. 23 धाबा बनवायचे आहेत. 22 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. त्या विजय आणि मागच्या षटकामध्ये कमालीचं षटक हाताळलं होतं. फक्त एक धाव वाईट बॉलची शर्त केली होती. तीच विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाले होते, परंतु आता मॅन विथ दी गोल्डन आर्म अशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. मोहन यांच्यासाठी पहिलाच बॉल पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. बॉडी लाईन वरती सन्मान दिला. क्रिकेटमध्ये चांगला चेंडूंना सन्मान किंबहुना खराब चेंडूंचा समाचार घेणं गरजेचं असतं, परंतु शॉर्टर फॉर्मॅट लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये प्रत्येक बॉलवरती मोठा अटॅक हल्ला देखील चढवावा लागत असतो आणि तो हल्ला कदाचित चढवला जाईल तो पुढच्या बॉलसाठी. मोहन यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कवचला बीट करत मात्र बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 4 धावांचा मात्र भुगतान मात्र भरावा लागेल तो गोलंदाजी करत असताना पवार ब्रदर्स अंबोलेवाडी या संघाला. आहेत जंपिंग पाहायला मिळाली आणि जंप करत असताना बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवला गेला. 1 धाव. पुन्हा एकदा विजय कमालीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय या षटकामध्ये आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅटरीवरती व्यवस्थित बॉल आला नाही. परिणामी बॉलिंग केल्यानंतर मिड ऑनला बॉल फील्ड केला जातोय. ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉल यांचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. परिणामी आलेली ही एकेरी धाव
पाहतोय ती अर्थातच टीम फलंदाजी करत असताना दोस्ती 11 या संघासाठी धावसंख्येत 1 ने बदलाव. आता धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 मध्ये आणखी भर टाकण्याचा प्रयत्न. नरेश ठोंबरे धावतायत बॉलसाठी, विकेटसाठी गेले होते परंतु कॅच कंप्लीट करू शकले नाही. हाफ स्टॉप पाहायला मिळाला. परिणामी धावसंख्येत पाहतोय एक धाव. मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना महत्वाची असणार आहे. क्रिकेटमध्ये फक्त षटकार किंवा चौकाराला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये एका धावेला देखील महत्व असतं. जेव्हा आपला संघ एका धावेनं पराभूत होतो तेव्हा मात्र आपल्या संघाला एका धावेचं महत्व काय असतं ते समजून जातं. त्यासाठी चाललेले प्रयत्न परंतु यावेळी थांबणार नाही आहे. रोशन ठोकतोय हा बेधडक षटकार. लेग बिफोर द विकेट यष्ट्यांच्या समोर सापडले गेले. इम्पॅक्ट इन लाईन आणि तदनंतर बॉल जर पाहायला गेला तर यष्ट्यांना देखील लागला असता आणि हेच अंपायरने हेरलं आणि पंचांनी बोट अवकाशाकडे पाठवलं. आणि अर्थातच जर पाहायला गेला तर इथं मोहन यांच्या पहिल्या पारीचा अंत होताना आपण पाहतोय. मोहन जशी मैदानाच्या बाद आतमध्ये बाहेर जाताना दिसेल, इथून विजय मैदानाच्या आत दाखल होताना दिसेल. कमालीची गोलंदाजी पहिल्या 4 बॉलमध्ये आपण विजय यांचे पाहिले होते परंतु शेवटच्या 2 बॉलवरती आलेले 2 षटकार आपण जे पाहिले होते ना ते विजय यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना टीम अंबोलेवाडी संघाच्या माध्यमातून आता विजयांना त्याच धावा आपल्याला वसूल करायच्या, धावा बनवायच्या, धावा थांबवायच्या आहेत त्या टीम अंबोलेवाडी संघाला. कारण क्रिकेटमध्ये एक संघ धावा बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर दुसरा संघ धावा थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो. ज्याचा खेळ मात्र उत्तम होतो तोच संघ मात्र खऱ्या अर्थाने विजयावरती शिक्कामोर्तब करत असतो. आता येणारे 5 बॉल 10 धावेंची गरज असते क्रिकेटमध्ये आणि या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. कारण टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ आणि जिथं 11व्या क्रमांकाचा देखील फलंदाज येऊन मोठा षटकार मारून आपण कित्येक वेळा सामने जिंकवताना पाहत असतो. परंतु आता येणारे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 10 धावेंची गरज असताना युनिट नंबर 3 विजय दाखल झालेत. स्लोवर बाउन बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे प्रत्येक षटक म्हणजे हल्ला, प्रत्येक बॉल वरती वार केला जातोय. प्रत्येक फटकामध्ये समोरील संघाला इशारा दिला जातोय आणि प्रत्येक विकेट म्हणजे समोरील संघाच्या आत्मविश्वासावर केलेला घाव. आणि तो घाव खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर मागच्या बॉल वरती नरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून केला गेला. आता मात्र जर पाहायला गेला तर रोशन शेवटच्या बॉल वरती मागच्या षटकाचा स्वीट एंड षटकार आपण पाहिला होता. आणि यावेळी जर पाहायला गेला तर हेलिकॉप्टर उडवायचा होता कावकर्ण रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल होत आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील, नक्कीच करतील.
कारण रोशन यांना माहिती आहे मला स्ट्राईक घ्यायची आहे, मला संघ माझा जिंकवायचा, माझ्या बॅटवरती बॉल व्यवस्थित येतोय. आता बॉल जर पाहायला गेलं तर रोशन यांना फुटबॉल सारखा दिसतोय, चांगली नजर त्यांची बॉलवरती आहे. एक षटकार मारल्यानंतर आत्मविश्वास त्यांच्याकडे जमा झालाय आणि त्याच आत्मविश्वासानं फलंदाजी करत असताना दोस्ती संघासाठी आपण पाहतोय. परंतु स्कोर कार्ड कडे जर नजर टाकली ना तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 16 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी 23 धावांचं उद्दिष्ट असताना 16 धावा लागल्यात. 7 धावांची गरज. वा, सुंदर ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल पूर्णपणे ब्लॉक केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय, परंतु अशातच जर पाहायला गेला तर आता मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं जाईल की कोणता फलंदाज बाद आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो म्हणजेच विजय मैदानाच्या बाहेर येताना दिसतील, परंतु स्ट्राईक एंड वरती रोशन आलेत. हे मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आता जर पाहायला गेला तर 2 बॉलांनी 6 धाब्यांची गरज असताना आता सर्वांच्या नजरा रोशन यांच्याकडे असणार आहे. रोशन यांच्या बॅटमधून जर मोठा फटका आला मॅच फिनिश होऊन जाईल, परंतु रोशन यांची जर विकेट आली तर सामना पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये म्हणजे 1 बॉल 6 धावांवरती येऊन ठेपू शकतोय. त्यासाठी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर प्रयत्न हा नरेश ठोंबरे करताना दिसतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर प्रल्हाद दाखल झालेत. 2 बॉलांनी 6 धाब्यांची गरज असताना, सॉरी माफी असावी 7 धाब्यांची गरज असताना, कारण रनआउट झाले होते. किती झाल्या? हा, 1 आली, सॉरी माफी असावी 1 धाव आली. 6 धाब्यांची गरज. 2 बॉल आणि 6 धाब्यांची गरज असताना रोशन बॉल लेफ्ट केलाय आणि बॉल सरळ हा विजयावरती सही करण्यासाठी निघालाय. बाउंड्री लाईन वरती सही केली आणि विजयावरती देखील शिक्कामोर्तब केलाय. चला यारी दोस्ती आपण यायचंय, आपला चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल आणि नशिबाची साथ आता कोणाला मिळते आणि कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय त्यासाठी मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट रोशन. आपल्या संघाला गरज असताना ज्याच्या बॅट मधून धावा पाहायला मिळाल्या ते रोशन या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच.